इंस्टाग्रामवर चरस, हॅश ऑइल व गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 5ने केली अटक। इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमास ठाणे गुन्हे शाखेने 60 किलो गांजासह अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी सांगितले, गुन्हे शाखा युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की इंदिरानगर भाजी मार्केट वागळे इस्टेट येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व पोलीस अंमलदार यांनी तेथे सापळा रचून ऋषभ संजय भालेराव वय 28 या शहापूर येथे राहणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता 200 ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडे मिळाला। त्याप्रमाणे त्याच्यावर वागळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। ऋषभ याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा, 290 ग्रॅम चरस व 19 छोट्या बाटल्या चरस, हॅश ऑइल व इतर वस्तू असा एकूण 31,02,200 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला। आरोपी हा इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली असून इंस्टाग्रामवर येणाऱ्या ऑर्डरचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचे निष्पन्न झाले असून आतापर्यंत किती जणांनी इंस्टाग्रामवरून गांजा मागवला आहे याची चौकशी करण्यात येणार आहे। आरोपीची 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। यामध्ये त्याने एवढा गांजा कुठून आणला आणि अजून कोण कोण यामध्ये सामील आहे याचा तपास होणार आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचं नेहमीच सूचना आहे। त्या अनुषंगानं क्राईम ब्रांच असेल, लोकल पोलीस कडून ही कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने युनिट 5 वागळे इस्टेट क्राईम ब्रांच यांना एक इन्फॉर्मेशन होती। त्यांचे सिनियर पी आय विकास घोडके, त्यांची टीम API शिंदे, PSI माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्यामध्ये 3 किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला। याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की आणखीनही माल त्याच्या घरी असण्याची शक्यता आहे। त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपण ज्यावेळी हाऊस सर्च घेतला त्यावेळी जवळजवळ त्याच्याकडून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे। 290 ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि 19 छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल, चरस ऑइल आहे ते आपण हस्तगत केलेले आहेत। या टोटल या सगळ्या अंमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत जवळजवळ 31 लाख रुपये आहे। आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो जीपे थ्रू घेत होता पैसे। तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की यामध्ये किती लोकांना सेल झालेला आहे याच्या अगोदर आणि हा जो अंमली पदार्थ त्याने आणलेले आहेत हे कुठून आणलेले आहेत हाही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे। त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत। अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट 5 वागळे स्टेट क्राईम ब्रांच यांनी केलेलं आहे आणि अंमली पदार्थ विरोधी जी काही कारवाई आपली ठाणे पोलीस आयुक्तालयाची चालू आहे त्याच्यामध्ये एक चांगली कारवाई आपल्याला युनिट 5 कडून या ठिकाणी दिसते। या ठिकाणी आता फॉलोअरची चौकशी म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे ऑर्डर दिलेले आहे ज्या लोकांनी आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशा लोकांची यामध्ये एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होईल।